नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आता पाहू शकतो की आपल्या तामसा या परिसरातील कोडगिरवार यांची आपण हळद पाहणीसाठी आलो आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आता हे जे हळदीचे जे क्षेत्र आहे, हळद या पिकामध्ये आपल्याला बऱ्याचशा अडचणी येतात किंवा आपलं म्हणणं असते की बाबा अर्धा एकर 1 एकरची किंवा जास्तीत जास्त 2 एकर सोय बसू शकते. आता आपल्या शेतकरी मित्राचं पहिलंच वर्ष आहे आणि त्यांनी ही हळद जी आहे हे आपल्या नियोजनाखाली जे किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती जे आपला जो माहितीचा आपण डाटा पाठवतो किंवा आपण एक व्हिडिओ बनवत असतो, आपण त्यांना मार्गदर्शन केले. त्या पद्धतीने त्यांनी हळद हे क्षेत्र जवळपास 2.5 एकरचं आहे आणि हे पहिलंच वर्ष आहे आणि जमिनीचा पण आपण पोत पाहू शकतो की जमिनीमध्ये ही अवस्था अशी थोडीफार चुनखडीयुक्त, मातीयुक्त किंवा वाळू मिश्रित आहे. आणि आता आपण या हळदीच्या फुटव्याची पण संख्या पहा मित्रांनो. आता साधारणतः इथे 1 फुटवा आहे, 2, 3, 4, 5 फुटवे आहेत आणि इथे एक कोंब निघत आहे. अशा पद्धतीनं आता हे जवळपास 5 ते 6 फुटव्याचा हा जो फणी आहे किंवा आता बऱ्याचशा आजूबाजूच्या झाडांची पण आपण पाहिलो तर ह्याच्यामध्ये पण याला फुटव्याची संख्या छान अशी व्यवस्थित निघाली. आणि एका ठिकाणचं किंवा आपण चांगल्या ठिकाणचं दाखवत नाही, तर शेतकरी मित्रांसाठी आपण त्यांच्याकडून स्वतः अनुभव घेऊता आणि त्यांनी औषधं आपण जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल ते समाधानी आहेत का? नमस्कार भाऊ, आपलं मोठ्या आवाजात पूर्ण नाव सांगा. बंटी पंडितराव कोडगिरवार. बरं, राहणार तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड. बरं, आपण आपल्या जे मार्गदर्शन केलं त्यामध्ये आपण समाधानी आहात का? हो, 1 नंबर. हो. आणि आपल्या शेतकरी मित्रांना आपण काय सांगू इच्छित आहे? आम्ही सांगितलं मार्गदर्शन त्यांनी करायला पाहिजे की नाही पाहिजे? 100% करायला पाहिजे. 100%. तर तुम्हाला आपला हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये फुटव्याची संख्या वगैरे आणि ग्रीनरी, पाण्याची जाडी काय वाटते याच्यामध्ये? 1 नंबर आहे. 1 नंबर आहे. तर आपल्या शेतकरी मित्रांना आपल्या झाडाची फुटव्याची अवस्था दाखवा. तर शेतकरी मित्रांनो, आता ही जी आपण आहे ही फुटव्याची अवस्था आहे आणि सरळ समान वाढ होणे, हा जसा मातृकंद आहे तशाच पद्धतीने ह्याचा जो फुटवा आहे ह्याचा पण मातृकंद चांगला झाला पाहिजे. आणि याचमुळे आपल्याला जे होणारी फुटव्याची संख्या वगैरे वाढ जी आहे ही पण बंडा आणि किंवा याची शेंगाची अवस्था इकडलं पण दाखवा, ही पण आपली चांगली समान वाढ झाली पाहिजे. तर आपण आपल्या शेतकरी मित्रांनी आम्ही सांगतो त्या पद्धतीने पवन ॲग्रो कंपनीचे कॉम्बो किट वगैरे हे वापरले आहे त्यांनी. आणि ग्रीनरी पण प्लॉटमध्ये हिरवेगारपणा पाहू शकता, 1 नंबर आहे. तरी आपला एका मोठ्या आवाजामध्ये तुमचा मोबाईल नंबर सांगा. 80 80 59 09 57. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.